आखाडा येथे 3,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका कापड दुकान व्यावसायिकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी 3 जुलै रोजी सायंकाळी घडली। या घटनेमुळे तमनर आखाडा परिसरात खळबळ उडाली आहे। फिर्यादी अरुण साहेबराव भिसे वय वर्ष 34 राहणार तमनर आखाडा भिसे वस्ती यांनी राहुरी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार घर मालक अरुण भिसे यांचे सोनाई येथे जय मल्हार कलेक्शन नावाचं कपड्यांचं दुकान आहे। 3 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता आपले सोनाई येथील दुकान बंद करून तमनर आखाडा येथील घरी येत दिवसभराच्या विक्रीतील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेले 1,60,000 रुपयांची रोख रक्कम घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली। त्याच लॉकरमध्ये त्यांच्या आई व पत्नीचे सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये कानातली कर्णफुले, मणिमंगळसूत्र व मण्याची पोत ठेवलेली होती। त्यानंतर ते गावात बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी सुमारे 7 वाजता ते त्यांची पत्नी व आई यांनी घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले। त्यानंतर ते रात्री सुमारे 10:15 वाजता घरी परतल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूममधील कपाटातील कपडे व साहित्याची उचकापाचक झालेली निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिलं असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून दरवाजा उघडल्याचं आढळलं। त्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरची पाहणी केली असता त्यामध्ये रोख 1,60,000 रुपये, 1,75,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। अज्ञात चोरट्यांनी सायंकाळी 7 ते रात्री 10:15 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 760/2026 अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(4) व 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेच्या तपासासाठी अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ व श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।